एकाला देव पाहायचा होता, साधू म्हणले ये किनाऱ्यावर. मला देव किनाऱ्यावर असतो, येतो सकाळी स्नानाला. हे पहाटेच पोचला. विचारलं कुठं आहे? म्हणजे आज चल की. गुडघाभर पाण्यात गेलो म्हणजे कुठं आहे देव? चल की आत. कमरेपर्यंत पाण्यात गेला म्हणजे कुठं आहे देव? बुडव की मान. आणखी आत नेला. कुठं आहे? अरे डोकं तर पुढं वाहत आहे, पाण्यात आहे आत. बुडवलं डोकं, त्यांनी ठेवला वरून हात, धरला दाबून खाली. श्वासासाठी तडपड सुरू झाली, हात पाय हलवायला लागला. श्वास 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 तीव्रता इतकी प्रचंड होती, आणखी काही क्षण ठेवला असता तर पाण्यातच ओम स्वाहा. पण तो शेवटचा क्षण गाठला आणि त्या महाराजांनी हात वर काढला, धडपडून वर आला. श्वासाची जीव घेणी धडपड करून एकदा मुक्त श्वास घेतला. साधूनी तेव्हा विचारलं, पाण्यात होतास ज्यावेळी सगळ्यात जास्त तीव्रतेनं तुला कशाची गरज वाटली? तो म्हटला हवेची. ज्या तीव्रतेनं जगण्यासाठी तुला हवेची गरज वाटली ना, त्याच तीव्रतेनं ज्यावेळी तुला यशाची गरज वाटेल तेव्हा यश तुझ्या दारात येईल. मिळवायचंच यश तेव्हा येत, तेव्हा हाताशी येत. ध्येयाकडे निघाला, निश्चय केला, आता मार्ग ठरवावा लागेल. मार्ग ठरवताना अडचणींचा विचार करावा. अडचणी येणारच आहे. तो रस्ता म्हणलं तर खड्डे आलेच, ऊन वारा पाऊस आलंच. तयारी करावी लागेल याच्याशी झुंजायची आधी. संकट छोटी किंवा मोठी नसतात. तुम्ही ठरवता ती मोठी का छोटी, तुम्ही ठरवता त्यांना किती महत्व द्यायचं ते. तुम्ही आधी जन्माला आलात, संकट नंतर जन्माला आली, ती तुमच्यापेक्षा मोठी असू शकत नाही. तुम्ही लढू शकता, तुमच्यात ती क्षमता आहे. यश कुणाला मिळतं? ज्याला स्वतःमधल्या क्षमता माहिती आहेत त्याला. तुमच्यात क्षमता आहेत हेच तुम्हाला माहित नाही, ही सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे आपण चालता चालता सहज म्हणतो त्याला मी पुरता ओळखू नाही. अरे त्याला ओळखू नाहीस, तुला ओळखलंयस का? दुनियेचं जाऊ दे, आधी स्वतःला ओळख. तू काय आहेस म्हणजे काहीतरी बनशील. ओळखलंय का? मी आमचा स्वतःचा विचार केलाय. आज स्वतःच्या डोकावून बघितलंय कधी? काय हवंय आपल्याला, काय बनू शकतो आपण, काय गुणवत्ता आहे आपल्यात, कुठला गुण आहे आपल्यात माहिती आहे आपल्याला. शोध घ्या त्याचा आधी. क्षमता आहेत तुमच्यात, बाहेर काढाव्या लागतील. एखाद्याला मी म्हणतो 100 मीटर किती वेळात पाळणार? तो म्हणतो 15 मिनिटात करतो. चालत नाही जायचं, पळत जायचंय. ऑलिम्पिक मधला टाइम रेट काय माहितीये का? 100 मीटरचा 8.5 सेकंद. 8.5 सेकंदात तुला 100 मीटर पूर्ण करायचं आहे. पळून पळून मारायचं, जमणार नाही. पण तेवढ्यात आड वाटेनं जाताना एखादा चौताळीला वाघ समोर दिसतो आणि तिथनं जीवाच्या आकांताने हे धूम पळत सुटतं. 100 मीटर 4 सेकंदात आला. अरे ऑलिम्पिकचा टाइम रेट 8.5 सेकंद आहे, तू 4 सेकंदात आलास. वाघ होता. भाग असू दे नसू दे, पण तुझ्यात क्षमता आहे ना. ऑलिम्पिक वाल्यालाही माघारी पाठवलंस तू, त्याने 8 सेकंदात 100 मीटर पूर्ण केलं, तू 4 सेकंदात गाठलं, म्हणजे तुझ्यात ती क्षमता आहे. ओळख नाही ही अडचण आहे आमची. त्या क्षमतेची पहिल्यांदा ओळख करून घ्या बस. सचिन तेंडुलकरच्या क्षमतेची ओळख त्याला झाली, 4वी पासून झाली. बाकी काय विचार केला का त्यांनी? 10वीला किती टक्के पडले? 12वीला इंग्रजीला नापास आहे तो तेंडुलकर. पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात तेंडुलकरवर धडा आहे. काय क्षमता आहे ते ओळखणं त्यांनी ओळखल्या. आपल्यात काय क्षमता आहे ते आपल्याला ओळखता आल्या पण नव्हे आहेतच. जन्मता इथं कुणीच ताकदवान नसतो किंवा कुणीच कमजोर नसतो. ईश्वरानं प्रत्येकाला सगळं देऊनच पाठवलंय. जो ज्याचा अधिक वापर करतो ती क्षमता त्याची धारदार होत राहते. जो क्षमतेचा वापरच करत नाही ती माणसाच्या शेपटीसारखी गळून जाते. वापर करा.